लातूर जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि याचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागाला बसत आहे। नद्या, नाले, ओढे हळूहळू कोरडे पडत आहेत। त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तर पशुधनालाही पाण्याची टंचाई जाणवत आहे। अहमदपूर, औसा, उदगीर आणि शिरूर अनंतपाळ या 4 तालुक्यांतील तब्बल 21 गावांमध्ये पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींकडून पाणी स्रोतांचे अधिग्रहण करण्याची मागणी वाढत आहे। जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीसाठी सुमारे 9,98,00,000 रुपयांचा पाणी टंचाई निवारण आराखडा तयार केलाय। या आराखड्यात टँकर आणि बैलगाडीद्वारे पाणी पुरवठ्यासाठी 2,67,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर खासगी विहिरींच्या अधिग्रहणासाठी 4,43,00,000 रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आलाय। याशिवाय नवीन विंधन विहिरींसाठी 2,50,00,000 आणि नळयोजना दुरुस्तीसाठी 37,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। अहमदपूर तालुक्यातून सर्वाधिक 14 गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत। तसेच औसा, उदगीर आणि शिरूर अनंतपाळ येथूनही अधिग्रहणाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत। मार्च महिन्याच्या अखेरपासूनच पाणी टंचाईची झळ जाणवू लागली आहे आणि येत्या काळात ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे। नागरिकांसाठी आणि पशुधनासाठी पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र होत चाललाय। म्हणूनच या परिस्थितीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे। या बातमीवर तुमचे मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा।